ह्या पौष्टिक डोशासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. आणि हो, हे जे प्रमाण आहे ना, ते साधारण 4 ते 5 लोकांसाठी अगदी पुरेसं आहे. तर या डोशाचं आत्मा आहेत या 4 डाळी. म्हणजे बघा, चणा डाळ आणि तूर डाळ या चव आणि एक छान टेक्स्चर देतात. मूग डाळ पचायला अगदी हलके असते आणि उडीद डाळ काय करते तर ती पीठ छान बांधून ठेवते. आणि हो, एक खास स्टेप, डोसे एकदम कुरकुरीत हवे असतील ना, तर त्यात फक्त 2 चमचे तांदूळ नक्की घाला. आता बघूया ते साहित्य जे ह्या डोशाला खरी चव देणार आहेत. म्हणजे तिखटपणासाठी 2 हिरव्या मिरच्या, चवीला एक मस्त तिखट गोड टच देण्यासाठी 1 इंच आलं, सोबत आहे जिरे, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर. या सगळ्यामुळे डोशाला काय मस्त सुगंध आणि चव येते. चला, साहित्य तर सगळं जमलंय. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे तयारीकडे. कारण इथेच आपण डोशाच्या पिठाचा तो परफेक्ट बेस बनवणार आहोत. त्यामुळे ही स्टेप नीट बघूया. पहिली पायरी अगदी सोपी आहे, पण खूप महत्वाची. सगळ्या डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि साधारण 5 ते 6 तास भिजत ठेवायचे. असं केल्याने काय होतं तर डाळी फक्त मऊच होत नाहीत, तर त्यातले पोषक घटक आपल्या शरीराला जास्त चांगल्या प्रकारे मिळतात. आणि हो, पीठ पण एकदम छान मऊसूत वाटलं जातं. डाळी मस्त भिजल्या की त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि त्या मिक्सरमध्ये घ्यायच्या. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हिरव्या मिरच्या आणि आलं ह्याच वेळी घालायचं. का? कारण मग त्याचा तो ताजा स्वाद आणि सुगंध थेट पिठामध्ये उतरतो. मग थोडं थोडं पाणी घालून सगळं एकदम बारीक वाटून घ्यायचं. आणि हो, इथे एक सिक्रेट टिप आहे. पीठ एकदम गुळगुळीत पेस्ट नाही करायचं. थोडंसं रवाळ म्हणजे जरा जाडसर ठेवायचं. आणि त्याची कन्सिस्टन्सी कशी हवी तर इडलीच्या पिठापेक्षा थोडीशी पातळ. यामुळेच डोशाला ती मस्त जाळी येते बघा. ओके, तर आपलं बेसिक पीठ आता तयार आहे. आता वेळ आहे यात फ्लेवर्स ॲड करण्याची, म्हणजे या साध्या पिठाला एका अप्रतिम डोशाच्या पिठात बदलण्याची. तर या तयार पिठात आता चवीप्रमाणे मीठ घालायचं, सुंदर रंगासाठी अगदी चिमूटभर हळद आणि 1 चमचा अख्खं जिरं, सोबतच भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि मग सगळं हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ज्यांना डोशात तो एक हलकासा आंबटपण आवडतो ना, त्यांच्यासाठी ही एक ऑप्शनल टिप आहे. पीठ फक्त 1 ते 2 तास झाकून बाजूला ठेवा. त्यामुळे काय होईल, ते नैसर्गिकरित्या थोडं आंबेल आणि डोशाला एक वेगळीच मस्त चव येईल. पण लक्षात ठेवा, हे पूर्णपणे तुमच्या आवडीवर आहे. आणि आता या सगळ्या प्रवासातला सगळ्यात एक्साइटिंग आणि तोंडाला पाणी आणणारा भाग, गरमागरम डोसे बनवण्याची प्रक्रिया. सगळ्यात आधी तवा छान गरम करून घ्या आणि त्याला अगदी थोडंसं तेल लावा. मग एक डावभर पीठ घ्यायचं आणि तव्याच्या बरोबर मध्यभागी टाकून असा गोलाकार फिरवत पसरवायचं. कडेने थोडं तेल सोडा आणि मीडियम गॅसवर डोसा छान खमंग सोनेरी होईपर्यंत भाजू द्या. घरात मस्त सुगंध पसरेल. मग त्याला उलटून दुसरी बाजू फक्त काही सेकंदच भाजायची. वा, डोसे तर तयार झालेत. आता बघूया काही महत्त्वाच्या टिप्स. आणि ह्या डोशांची मजा कशासोबत जास्त येईल, जेणेकरून खाताना एकदम मजा येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे डोसे गरमागरम खायला जास्त छान लागतात. यासोबत नारळाची चटणी तर उत्तम लागतेच, पण टोमॅटोची चटणी किंवा गरमागरम सांभार यासोबतही याची चव अप्रतिम लागते. आता तुमच्यासाठी काही खास प्रो टिप्स. समजा पीठ खूप घट्ट झालं तर काय करायचं? काही नाही, थोडं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. अजून कुरकुरीतपणा हवा असेल तर पिठामध्ये थोडा रवा घाला. रवा काय करतो? जास्तीचं पाणी शोषून घेतो आणि डोसा एकदम क्रिस्पी बनवतो. आणि अजून एक टिप, डोसा भाजताना वरून बारीक चिरलेला कांदा टाकला ना, तर त्याची चव अक्षरशः दुप्पट होते. आणि या सगळ्या पाककृतीमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो हा डोसा फक्त चवीला छान नाहीये, तर तो पचायला इतका हलका आहे आणि प्रथिनाने इतका भरलेला आहे की लहान मुलांपासून ते घरातल्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.